हिम्मत आहे कोणाची SITची की कुठल्याही यंत्रणेची की शिंदेचे एवढे कॉल झाले होते लोकांपुढे आलं असताना शिंदे यांचे 17 कॉल. समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समता आलेले आहेत. त्यांच्या नंबरवर समताकडनं कोणी 177 कॉल करतं का? एक अवधान चिन्हांना विचारण्याची गरज नाहीये की तुम्ही हा कॉल केलात. 21 मिनिटाच्या कॉलमध्ये एक उपमुख्यमंत्री काय बोलले त्यांचे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. फसवणूक आणि कथित गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत अशोक खरात यांचा कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजे CDR आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि अनेक नेत्यांनी हा CDR त्यांच्या हाती कसा लागला यावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान काल मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी या प्रकरणाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आणली. त्यांनी सांगितले की हा CDR त्यांना एका खासगी गुप्तहेरामार्फत मिळाला आहे. या CDRच्या आधारे अशोक खरात आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनद्वारे संवाद झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे 27 जानेवारी रोजी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या एक दिवस आधी खरात यांच्या समता पतसंस्था खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही दमानिया यांनी दिली आहे. या दाव्यांमुळे खरात प्रकरण आणि अजित पवार यांच्या अपघातामध्ये काही संबंध आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मात्र या सर्व आरोपांबाबत अधिकृत तपास आणि पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून पुढील तपासात नेमके काय उलगडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. डिटेल झाले होते ते 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 होते. त्याच्यातले हे एवढे कॉल आहेत. शिवसेनेचे शिंदे यांचे 17 कॉल आले. आता त्याच्यानंतर मला संजय शिरसाटांचे मिळाले, मिलिंद नार्वेकरांचे मिळाले. माझा ना महाराष्ट्र मीडियाचा एक WhatsApp ग्रुप आहे, त्याच्यावर मी ताबडतोब संजय शिरसाटांचे ज्या दिवशी ऑडिओ केला 3 तारखेला त्या संध्याकाळी मिळाले. त्या मिनिटाला मी त्या ग्रुपवर टाकलेली ती माहिती. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर दोन्ही त्या दिवशी मिळाले. त्यानंतर काल मी एअरपोर्टला बसले होते परत मुंबईकडे येताना, तेव्हा मी सहज म्हणून प्रभाकर काळे जे एकनाथ शिंदेचे PA त्यांचे काही 6 नंबर्स आहेत, त्याच्यापैकी 2 नंबरवरनं म्हणजे एका नंबरवरनं 11 कॉल आणि दुसऱ्या नंबरवरनं 1 कॉल म्हणजे शिंदेच्या 17 व्यतिरिक्त आणि त्या दीपक लोंढे जो केसरकरांचा माणूस आहे त्याचे 189 कॉल व्यतिरिक्त प्रभाकर काळेंच्या फोनवरनं सुद्धा 12 कॉल खरातांना आले आणि गेलेत. त्याच्यापैकी फक्त 2 खरातांनी त्यांना केले होते. बाकीचे सगळे कॉल प्रभाकर काळेंनी. आता ते कोणी केले, काळेंनी केले का शिंदेनी केले का फलाण्यानी केले, मला घेणं देणं नाही. माझा राग या गोष्टीवर आहे की हे सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात आणि ते बंद करण्यासाठी या सगळ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे की तुम्ही 17 कॉल त्यांना का केले. रुपाली चाकणकरांनी 177 कॉल त्यांना का केले. सुनील तटकरेंनी, चंद्रकांत पाटलांनी, आशिष शेलारनी सगळ्यांनी कॉल का केले. आणि पुन्हा त्या कॉन्स्पिरसी थिअरी बाई ज्या आहेत ना, अंधारे बाई, त्या म्हणतात की त्यांनी अँटी CM लॉबी विरुद्धच केलं. अँटी CM लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते CM लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही. त्याला मी काय करू, उपटू, नवीन घालू त्याच्यात. तुम्हाला पाठवते मी CDR, शोधा तुम्ही कोणाचे कॉल आहेत ते. फालतू काहीतरी बोलायचं. हा चंद्रकांत पाटील आणि हा आशिष शेलार यांचे सगळ्यांचे कॉल आहेत. आता
महत्त्वाच्या विषयाकडे येऊया. आणि हा अतिशय गंभीर विषय. समता नावाचं एक पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेत म्हणजे पैसे घातले किंवा काढले किंवा डिपॉझिट झाले की एक प्रकारचा SMS येतो. आता ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आणि खरं तर हे सगळं मी आधी दाते सरांना भेटून देणार होते, म्हणून मी त्यांची सकाळची आज भेट मागितली होती. पण दाते सरांनी मला दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे बोलवलंय आणि ही जी माहिती मी मांडली आहे, कारण मला कधीच काही लपवायचं नसतं, तर ही सगळी माहिती मी त्यांच्याकडे देणार आहे. DG आहेत ते महाराष्ट्राचे आणि शोधू देत त्यांना की कोणी दिली, का दिली, CDR माझ्याकडे कुठून आला, का आला, मी काय शोधलं, त्यांना कधी कळवलं, सगळं ते सांगतील. एवढंच नाही, आता पुन्हा आपण त्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे येऊया. समता नावाची जी पतसंस्था ज्याची आत्ता चौकशी चालू आहे, त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले. दर महिन्याला किती मेसेज यायचे. पण आता महत्त्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत. 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. हे दिवसाचे, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे. कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आत्ता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूज पाहत रहा.